नेक्स्ट टॉपिक प्रेझेंटेशन ऑफ डेटा. डेटा कशा पद्धतीने प्रेझेंट केला जातो तर त्याचा एक क्विक चार्ट आपल्याला बघायचा आहे. डेटा म्हणजे काय, काहीतरी इन्फॉर्मेशन जे आपण कलेक्ट करतो त्याला आपण बोलतो डेटा. फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये असणार स्टुडंटच्या हाईटची जर इन्फॉर्मेशन मी कलेक्ट केली की कोणत्या स्टुडंटची हाईट किती आहे ती जी इन्फॉर्मेशन असणार, सो दॅट विल बी अ डेटा. डेटा आपण बघितलं आत्तापर्यंत, डेटा आपण अनग्रुप फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो किंवा ग्रुप फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. अनग्रुप फॉर्म म्हणजे काय, असे इंडिव्हिज्युअल रिडिंग्स आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल हेच आपण कन्सिडर करूया. तुमच्या क्लासमध्ये असणार स्टुडंटची हाईट जर मी कलेक्ट केली, हाईटचे डेटा जर मी कलेक्ट केला आणि ती हाईट जर मी लिहिली, ओके. फॉर एक्झाम्पल एका स्टुडंटची हाईट आहे 150 सेंटीमीटर, एकाची आहे 145 सेंटीमीटर. अशा पद्धतीने जर मी एक एक रिडिंग लिहिलं, सो दिस इज अनग्रुप डेटा. याला आपण काय बोलणार, अनग्रुप डेटा. बट आता हाच डेटा जो आहे हे सपोज टोटल असे 50 स्टुडंट्स होते. आता हाच जो डेटा आहे असे इंडिव्हिज्युअल रिडिंग्स न लिहिता सपोज मी काही ग्रुपिंग केलं, काही हाईट्सचं मी ग्रुपिंग केलं. फॉर एक्झाम्पल 140 टू 142 सेंटीमीटर एवढी हाईट असणार. किती स्टुडंट्स आहे, 142 टू 144 सेंटीमीटर, 144 टू 146 सेंटीमीटर. अशा पद्धतीने सपोज जर मी ग्रुप्स केले आणि त्यानंतर त्याच्यापुढे मी नंबर ऑफ स्टुडंट्स मेन्शन केले. सपोज या रेंजमध्ये 5 स्टुडंट्स आहे, या रेंजमध्ये 10 स्टुडंट्स आहे, या रेंजमध्ये 15 स्टुडंट्स आहे. सो दिस विल बी ग्रुप्ड डेटा. याला आपण काय बोलतो, ग्रुप्ड डेटा. ग्रुपच्या फॉर्ममध्ये डेटा आहे, सो दिस इज ग्रुप डेटा. त्यामुळे डेटा जो आहे आता इथे जर बघितलं, सो हा जो डेटा आहे हा आपण टेबलच्या फॉर्ममध्ये लिहितोय, बरोबर. सो याला ह्या रिप्रेझेंटेशनला आपण बोलणार टॅब्युलर डेटा किंवा टॅब्युलर रिप्रेझेंटेशन. बट ज्यावेळेस ही इन्फॉर्मेशन खूप जास्त इन्फॉर्मेशन असते, 50 स्टुडंट्स आहे, 500 स्टुडंट्स आहे, तर अशा केसमध्ये प्रत्येक वेळेस ग्रुप डेटा किंवा अनग्रुप डेटा ॲनालिसिस करणे इझी जाईल असं नाही, बरोबर. फॉर एक्झाम्पल सपोज टी व्हीवरती ज्यावेळेस बजेटचा रिझल्ट येत असतो किंवा इलेक्शनचा रिझल्ट येत असतो, त्यावेळेस नेहमी जो डेटा आहे तो डेटा काहीतरी पिक्चरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केला जातो. पिक्चरच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय, काहीतरी बार डायग्राम दिलेले असतात किंवा पाय चार्ट दिलेले असतात, वेगवेगळ्या कलरचे बार्स असतात, वेगवेगळ्या कलरचे पाय चार्ट असतात. तर ही इन्फॉर्मेशन त्या फॉर्ममध्ये काय रिप्रेझेंट केलेली आहे, कारण ह्युमन ब्रेन अशा पद्धतीने वायर्ड असतो की तो पिक्चरच्या फॉर्ममध्ये असणारा जो डेटा आहे तो इफिशियंटली ॲनालाइज करू शकतो. म्हणजे पिक्चरच्या फॉर्ममध्ये एखादी इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला क्विकली समजते इन्स्टेड ऑफ डेटा. समजते काय सांगते ते. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस इलेक्शनचा रिझल्ट येतो, सपोज 5 पार्टीज आहे ABCDE, ठीक आहे. आणि ह्या पार्टीजचे आता सध्या किती वोट्स मिळाले ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बिफोर 5 इयर्स किती वोट्स होते ती इन्फॉर्मेशन आहे. बिफोर 10 इयर्स किती वोट होते ती इन्फॉर्मेशन आहे. मग सपोज जर आपल्याला डिसाईड करायचं की अच्छा कोणती पार्टी चांगली करते किंवा 5 वर्षापूर्वी कोणती पार्टी चांगली करत होती, तिचा आत्ताचा परफॉर्मन्स काय आहे, 10 वर्षापूर्वी कोणती पार्टी चांगली करत होती, ह्या पार्टीचा आत्ताच्या करंट इयरशी कसा परफॉर्मन्स आहे किंवा कसं रिलेशन आहे, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करायची असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला टेबल बघावं लागेल. प्रत्येक वेळेस आपल्याला इथे असणारे नंबर बघावे लागतील. मग आपल्याला चेक करावं लागेल की अच्छा 10 वर्षापूर्वी काय झालं होतं, मग ओके आता कोणती पार्टी चांगली परफॉर्म करते किंवा कोणती पार्टी खराब परफॉर्म करते. बट याच्या ऐवजी ह्या टेबलच्या ऐवजी सपोज हीच इन्फॉर्मेशन जर एखाद्या डायग्रामच्या फॉर्ममध्ये असेल, डायग्राम म्हणजे काय, सपोज बार डायग्रामच्या फॉर्ममध्ये असेल, बार डायग्रामच्या फॉर्ममध्ये अशी काही इन्फॉर्मेशन असेल, सपोज 5 पार्टीज आहे ABCDE, ठीक आहे. त्यानंतर इथे असणार आहे नंबर ऑफ वोट्स. हा जो पहिला बार आहे हा बार सपोज करंट इयर किती वोट्स मिळाले तो डेटा दाखवतोय. याच्या बाजूला अजून एक मी बार ड्रॉ केला. हा बार काय दाखवतोय की त्याला मी असं सपोज डिफरंट कलरनी डिनोट करते. सो हा बार काय दाखवते की बिफोर 5 इयर्स या पार्टीला किती वोट्स मिळाले. आणि त्यानंतर सपोज अजून एक बार मी असा यूज केला आणि त्या बारचा यूज करून मी दाखवते की बिफोर 10 इयर्स कसा परफॉर्मन्स होता. आता हा टेबल रेफर करणं आपल्याला इझी जाणार आहे का, ही डायग्राम रेफर करणं इझी जाणार आहे. डायग्राम बघून आपण लगेच डिसाईड करू शकतो ओके आता कोणती पार्टी चांगली परफॉर्म करते, बिफोर 5 इयर्स कोणती पार्टी चांगली परफॉर्म करत होती. जर आपण बिफोर 5 बिफोर 10 इयर कंपॅरिझन केली मग कोणत्या पार्टीने इम्प्रूव्ह केलं. या सगळ्या गोष्टी आपण अगदी इझिली ह्या ग्राफचा यूज करून किंवा ह्या डायग्रामचा यूज करून डिसाईड करू शकतो. सो थोडक्यात काय, डेटा क्विकली अंडरस्टँड व्हावा यासाठी आपल्याला डेटाचं प्रेझेंटेशन इन द फॉर्म ऑफ पिक्चर और इन द फॉर्म ऑफ ग्राफ नेसेसरी असतं. ओके. आता यामध्ये आपण रिप्रेझेंटेशनचे कोणते कोणते फॉर्म्स बघितले किंवा कोणते कोणते टाईप्स बघणार आहोत. यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहोत, फक्त आता ते एका फ्लो चार्टच्या किंवा टेबलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. सो प्रेझेंटेशन ऑफ डेटा आपण कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये डेटा प्रेझेंट करू शकतो. फर्स्ट टॅब्युलर फॉर्म, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन किंवा टॅब्युलर फॉर्म याच्यामध्ये आपण बघितलं अनग्रुप्ड अँड ग्रुप डेटा, राईट. टॅब्युलर म्हणजे काय, इन द फॉर्म ऑफ टेबल. अनग्रुप्ड अँड ग्रुप डेटा.
त्यानंतर आपण हा डेटा रिप्रेझेंट करू शकतो इन द फॉर्म ऑफ पिक्चर, दॅट इज पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. अजून हाच डेटा आपण रिप्रेझेंट करू शकतो इन द फॉर्म ऑफ ग्राफ, दॅट इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल मेथड. ठीक आहे, समजते. टेबलच्या फॉर्ममध्ये, पिक्चरच्या फॉर्ममध्ये आणि ग्राफच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर पिक्चरच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय, कोणते कोणते पिक्चर्स असणार आहे किंवा काय काय याच्यामध्ये टाईप. यामध्ये असेल एक बार डायग्राम आणि नेक्स्ट असेल पाय डायग्राम. ठीक आहे, पाय डायग्राम म्हणजे पाय म्हणजे कसे सर्कलच्या शेपमध्ये अशी काही इन्फॉर्मेशन दाखवलेली असते. सो दिस इज पाय डायग्राम, दिस इज पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. त्यानंतर बार डायग्राम आपण क्लास 9 मध्ये बघितलेलं. बार डायग्रामचे सुद्धा डिफरंट टाईप्स असतात. एक असतो सिम्पल बार डायग्राम, त्यानंतर जॉईंट, डिवायडेड आणि त्यानंतर पर्सेंटेज. हे बार डायग्रामचे सगळे टाईप्स आपण क्लास 9 मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर बार डायग्राम, पाय डायग्राम हे झालं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. आणि त्यानंतर ग्राफिकलमध्ये एक असणार आहे लाईन ग्राफ. हे सगळे ग्राफ्स तुम्ही कधी ना कधी बघितलेले असतील. लाईन ग्राफ, त्यानंतर हिस्टोग्राम आणि त्यानंतर असतो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ठीक आहे, लाईन ग्राफ म्हणजे असा काही ग्राफ असतो. त्यानंतर हिस्टोग्राम म्हणजे, आता हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो दीज आर मेथड्स ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर अशा पद्धतीने डेटा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वेगवेगळ्या मेथडने रिप्रेझेंट केला जातो. टॅब्युलर रिप्रेझेंटेशन किंवा याला टॅब्युलेशन पण बोलतात. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, ग्राफिकल, टॅब्युलर, ग्रुप, अनग्रुप्ड अँड ग्रुप, पिक्टोरियल, बार डायग्राम, पाय डायग्राम. बार डायग्रामचे हे 4 टाईप्स आणि त्यानंतर ग्राफिकल, लाईन ग्राफ, हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता यामध्ये आपण याचा लास्ट इयर अभ्यास केलेला आहे. पाय चार्ट किंवा पाय डायग्रामचा सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. लाईन ग्राफ सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया विथ हिस्टोग्राम. हिस्टोग्राम इज ग्राफिकल मेथड ऑफ डेटा रिप्रेझेंटेशन. डेटा रिप्रेझेंट करण्याची ग्राफिकल एक मेथड आहे हिस्टोग्राम. ग्राफ आहे म्हणजे 2 ॲक्सिस असणार आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिस, वाय ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस. तर ह्या ग्राफचा यूज करून डेटा रिप्रेझेंट केला जातो. तर हिस्टोग्राम कसा दिसतो किंवा हिस्टोग्राम कशा पद्धतीचा असतो, असे काही बार्स असतात. सो दिस इज हिस्टोग्राम. तर अशा पद्धतीचा आकार असतो हिस्टोग्रामचा. तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हिस्टोग्राम आणि बार ग्राफ या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बार ग्राफ किंवा बार डायग्राम जे आपण लास्ट इयर बघितले, बार डायग्राम कशा होत्या, अशा पद्धतीने आपण बार शो करत होतो किंवा असे काही होते. ठीक आहे, ज्यावेळेस आपण 2 डेटा ॲट अ टाइम रिप्रेझेंट करतो त्यावेळेस असे बार आपल्याला मिळत होते. बट बार डायग्राम आणि हिस्टोग्राम याच्यामध्ये इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. हिस्टोग्राममध्ये जर तुम्ही हे बार बघितले ना, ते एकमेकांना लागून आहे, चिकटून आहे. ओके, कारण हिस्टोग्राम हा कंटिन्युअस डेटासाठी असतो, कंटिन्युअस क्लासेससाठी असतो. ठीक आहे, आता हे काय सांगते ते लगेच तुम्हाला समजेल. कंटिन्युअस क्लासेस आपण बघितले. क्लासेसमध्ये काही क्लासेस डिस्कंटिन्युअस असतात, काही क्लासेस कंटिन्युअस असतात. सपोज मी असा क्लास लिहिला 2 to 3, 4 to 5 अँड 5 to 6 असे 3 क्लासेस मी लिहिलेले आहे. त्याच पद्धतीने सपोज मी असे क्लासेस लिहिले 2 to 3, 3 to 4, 4 to 5. तर ह्या 2 टाईपमध्ये हा जो फर्स्ट टाईप आहे याला आपण बोलणार डिस्कंटिन्युअस अँड दिस विल बी कंटिन्युअस. का असं, बिकॉज इथे जर तुम्ही ग्रुप्स बघितले किंवा क्लासेस बघितले 2 to 3, 3 नंतर 4 to 5, त्यानंतर नॉट 5 to 6, दिस विल बी 6 to 7, 2 to 3, 4 to 5, देन 6 to 7. आणि इथे जर बघितलं 2 to 3, 3 to 4, 4 to 5 म्हणजे फर्स्ट क्लासचा जो अप्पर क्लास लिमिट आहे तो नेक्स्ट क्लासचा लोअर क्लास लिमिट होतो. किंवा थोडक्यात काय, हे 2 नंबर मॅच होत आहे, हे 2 नंबर मॅच होत आहे, हे 2 नंबर मॅच होते. सो दिस इज कंटिन्युअस डेटा. 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5 कंटिन्युअस डेटा आहे. इथे डेटा जो हा डिस्कंटिन्युअस आहे. 2 to 3, 3 नंतर 4 to 5, त्यानंतर 6 to 7. सो दिस इज डिस्कंटिन्युअस डेटा, दिस इज कंटिन्युअस डेटा. तर हिस्टोग्राम हा नेहमी कंटिन्युअस क्लासेससाठी यूज केला जातो. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला एखादा क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये आपल्या हिस्टोग्रामनी तो डेटा रिप्रेझेंट करायला सांगितलं असेल त्यावेळेस सगळ्यात फर्स्ट स्टेप आपली काय असते, आपल्याला डेटाला कंटिन्युअस क्लासेसच्या फॉर्ममध्ये किंवा जे क्लासेस असतील त्याला कंटिन्युअस क्लासेसच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल. ठीक आहे, समजते. तर कंटिन्युअस क्लासेससाठी हा डेटा असतो. त्यामुळे जे बार्स असतात ना ते असे एकमेकांना लागून असतात. कारण का, सपोज असा डेटा आहे 2 to 3, 3 to 4, 4 to 5. तर इथे हा फर्स्ट क्लास असणार 2 to 3, हा सेकंड क्लास असणार 3 to 4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7. सो 2 to 3
ह्या क्लाससाठी जी फ्रिक्वेन्सी असते ना ती इथे असते. सो थोडक्यात एक गोष्ट अजून सांगायची राहिली, वॅक्सिसवरती आपण नेहमी फ्रिक्वेन्सी घेतो. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ समथिंग, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ वर्कर किंवा जी काही गोष्ट असेल फ्रिक्वेन्सी किंवा रिपिटेशन आपण वाय ॲक्सिसवर घेतो आणि एक्स ॲक्सिसवरती आपण नेहमी क्लासेस घेतो. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर नेहमी क्लासेस असतात, वाय ॲक्सिसवर नेहमी फ्रिक्वेन्सी असते. डेटा नेहमी कंटिन्युअस क्लासेसच्या फॉर्ममध्ये पाहिजे आणि सगळे जे बार्स असतात ते असे एकमेकांना लागून असतात. लागून ऑब्व्हियसली असणार आहे. क्लासेस कंटिन्युअस आहे त्यामुळे 2 to 3 ह्या क्लाससाठी ही व्हॅल्यू, 3 to 4 साठी ही व्हॅल्यू, 4 to 5 साठी ही व्हॅल्यू, अशा पद्धतीने डेटा रिप्रेझेंट केला जातो. तर हिस्टोग्राम म्हणजे काय, याची एक बेसिक आयडिया आलेली असेल. आता आपण याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया, जेणेकरून आपल्याला समजेल की आपण हिस्टोग्राम कसा ड्रॉ करतो. फर्स्ट क्वेश्चन, एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्युच्युअल फंडची NAV नेट ॲसेट व्हॅल्यू. नेट ॲसेट व्हॅल्यू काय असते ते आपण अभ्यास केलेला आहे. सो म्युच्युअल फंडची नेट ॲसेट व्हॅल्यू अँड नंबर ऑफ म्युच्युअल फंड ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. NAV आहे इन रुपीज आणि त्यानंतर इथे नंबर ऑफ म्युच्युअल फंड. तर आपल्याला ही इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करायची आहे युजिंग हिस्टोग्राम. ओके, क्वेश्चन क्लिअर आहे. हा जो टेबल आहे या टेबलचा यूज करून आपल्याला हिस्टोग्राम बनवायचा आहे. तर सगळ्यात आधी हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. तर लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे हिस्टोग्राम म्हणजे अशा पद्धतीची डायग्राम असते. या टाईपमध्ये काय ते डायग्राम असणार आहे. हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती नेहमी क्लासेस असतात, वर्टिकल ॲक्सिसवरती नेहमी फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिपिटेशन, त्यामुळे नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ म्युच्युअल फंड ते सगळे आपण वाय ॲक्सिसवर दाखवणार आणि क्लासेस जे असतात क्लासेस नेहमी एक्स ॲक्सिसवर असतात. त्यानंतर अनदर थिंग, हे जे क्लासेस असतात ते नेहमी कसे पाहिजे आपल्याला, कंटिन्युअस क्लासेस पाहिजे. ठीक आहे, सो फर्स्ट स्टेप बघा. आता इथे क्लासेस कोणते आहेत, दिस आर क्लासेस अँड दिस इज फ्रिक्वेन्सी. करेक्ट, क्लासेस हे आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का, इथे क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये नाही आहे. 8 to 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. तर फर्स्ट टास्क काय असणार आहे, आपल्याला दिलेला जो डेटा आहे त्या डेटामध्ये असणारे क्लासेस आहे त्याला कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करायचा. कंटिन्युअस क्लासमध्ये आपण कसं कन्वर्ट करतो, डिफरन्स बघा किती आहे, 9 to 10, 11 to 12, 1चा डिफरन्स आहे 1 divided by 2, 0.5. 0.5 आपल्याला अपर क्लास लिमिटमध्ये ॲड करायचं आणि लोअर क्लास लिमिटमध्ये सबट्रॅक्ट करायचं. या पद्धतीने आपण क्लासेसला कंटिन्युअस बनवतो. सो सगळ्यात आधी आपण काय करूया, दिलेल्या क्लासेसला कंटिन्युअस क्लासेसमध्ये कन्वर्ट करूया. सो 8 to 9, 10, 11, 12, 13, 14, 15 and 16, 17. सो कंटिन्युअस क्लासेस, लोअर क्लास लिमिटमधून 0.5 मायनस करायचा. 8 minus 0.5, 7.5. अप्पर क्लासमध्ये 0.5 ॲड करायचा. लोअर क्लासमधून 0.5 मायनस करायचा, अप्पर क्लासमध्ये 0.5 ॲड करायचा. ठीक आहे, आता हे क्लासेस झाले कंटिन्युअस. 9.5, त्यानंतर 11.5. फर्स्ट क्लासचं अप्पर क्लास लिमिट, सेकंड क्लास, नेक्स्ट क्लासचं लोअर क्लास लिमिट आहे. सेम पॅटर्न सगळीकडे फॉलो होतो. दॅट मीन्स डेटा इज कंटिन्युअस. त्यानंतर फ्रिक्वेन्सी किंवा नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स दिलेले आहे 20, 40, 30, 25 अँड 50. ओके, आता हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. 2 ॲक्सिस लागणार आहे. हॉरिझॉन्टल इज एक्स ॲक्सिस, वर्टिकल इज वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आपण काय रिप्रेझेंट करतो, क्लासेस नेहमी. तर क्लासेस आपण इथे लिहिणार आणि फ्रिक्वेन्सी आपण इथे लिहिणार. तर इथे क्लासेसमध्ये तुम्ही हे सुद्धा मेन्शन करू शकता, क्लासेस NAV इन रुपीज, आणि इथे फ्रिक्वेन्सीमध्ये नंबर ऑफ म्युच्युअल फंड असं ब्रॅकेटमध्ये मेन्शन करू शकता. समजले इथपर्यंत बेसिक काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन लागणार आहे. आता त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे इथे, स्केल. जेव्हा केव्हा आपण ग्राफचा यूज करतो त्यावेळेस आपल्याला स्केल मेन्शन करावं लागतं. स्केल ऑन एक्स ॲक्सिस अँड ऑन वाय ॲक्सिस. 1 centimeter is equal to 1 centimeter is equal to. स्केल आपण कसं डिसाईड करणार, वाय ॲक्सिसवरती आपल्याला नंबर ऑफ म्युच्युअल फंड मेन्शन करायचे आहे. तर आपण काय करू, इथे 5चा एक बनवूया. सो 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. ठीक आहे, वाय ॲक्सिसची स्केल तर आपण इथे मेन्शन करू शकतो 1 centimeter. वाय ॲक्सिसवरती 1 centimeter, 5च्या मल्टिपलमध्ये आहे. वाय ॲक्सिसवर आपण म्युच्युअल फंड्स रिप्रेझेंट करतो. सो 1 centimeter इक्वल टू 5 म्युच्युअल फंड्स. ओके, एक्स ॲक्सिसवर आपण काय डेटा दाखवणार आहोत, एक्स ॲक्सिसवरती कंटिन्युअस क्लासेस आपल्याला दाखवायचे 7.5, 9.5 या पद्धतीने. तर आपण इथे दाखवूया 7.5, नेक्स्ट 9.5, नेक्स्ट 11.5, 13.5,
15.5 अँड 17.5. सो थोडक्यात एक्स ॲक्सिसवरती किती डिस्टन्स आहे 9.5 मायनस 7.5 2 म्हणजेच काय 2 रुपी और रुपी 2. ठीक आहे, समजलं स्केल झाला. त्यानंतर आपण ॲक्सिसवरती सुद्धा सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. एक्स ॲक्सिसवर कंटिन्युअस क्लासेस, वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची, हिस्टोग्राम. फर्स्ट 7.5 to 9.5 हा क्लास आहे, म्हणजे हा क्लास 7.5 to 9.5 या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी आहे 20. सो ह्या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी आहे 20 म्हणजे हा पॉईंट. तर ज्यावेळेस आपण हिस्टोग्राम ड्रॉ करतो आपण काय करतो, जो आपण ग्रुप कन्सिडर करतो किंवा जो क्लास कन्सिडर करतो त्याच्यासाठी जी फ्रिक्वेन्सी आहे ना इथे आहे. सो आपण काय करू, इथे एक रेक्टँगल असा बनवणार आहोत. सो डेटा आपण अशा रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट 9.5 to 11.5 फ्रिक्वेन्सी इज 40. 40 कुठे इथे. सो 9.5 to 11.5 या क्लाससाठी आपण बनवणार एक रेक्टँगल विथ हाईट 40. ठीक आहे, तुम्ही स्केलचा यूज करून ही डायग्राम ड्रॉ करा. नेक्स्ट 11.5 to 13.5 30. 30 म्हणजे इथे. 11.5 to 13.5 30 म्हणजे इथे. सो एक रेक्टँगल असेल असा या क्लाससाठी. 13.5 to 15.5 फ्रिक्वेन्सी इज 25. सो 25 एवढी हाईट आहे आणि हा बेस आहे. ठीक आहे, हा रेक्टँगलचा बेस आहे, एवढी हाईट आहे. सो दिस इज द रेक्टँगल. आणि लास्ट आहे 15 एवढी हाईट आणि त्यानंतर हा बेस. तर हा झाला एक रेक्टँगल. सो दिस इज हिस्टोग्राम. अशा पद्धतीने आपण दिलेला डेटा हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. कंटिन्युअस क्लासेस आहे त्यामुळे ऑब्व्हियसली सगळे जे बार आपण ड्रॉ करतो ना ते एकमेकांना लागून एकमेकांना चिकटून नाही, इथे मध्ये गॅप नाही आहे. ठीक आहे, बार डायग्राममध्ये असे ग्राफ्स आपल्याला मिळत होते. बार डायग्राम वेगळी, दिस इज हिस्टोग्राम. हिस्टोग्राममध्ये कंटिन्युअस क्लासेस आहेत त्यामुळे सगळे जे बार आहेत ते एकमेकांच्या जवळ आहे. अशा पद्धतीने आपण हिस्टोग्रामचा यूज करून डेटा रिप्रेझेंट करू शकतो. तर यामध्ये अजून एक गोष्ट मेन्शन करायची राहिली. यामध्ये ना आपण इथे असा एक सिम्बॉल दाखवतो. ठीक आहे, अशी एक लाईन दाखवतो, याला बोलतात किंग. किंगचा यूज काय, आपण अशी लाईन का दाखवतो, कारण बघा आपण ज्यावेळेस एक्स ॲक्सिसवरती मेजरमेंट घेतो आपण इथे ओरिजिन कन्सिडर करतो. 2 4 6 8 फॉर एक्झाम्पल असे काही रिडिंग्स आहे. ठीक आहे, 0 to 2 2 to 4 4 to 6 6 to 8 अशा पद्धतीने इथे रिडिंग दाखवलेले आहे. बट आता इथे जर आपण बघितलं हा ओरिजिन आहे, ओरिजिन नंतर डायरेक्ट 7.5 9.5 11.5 आहे. मध्ये जे नंबर्स आहे हे मधले नंबर्स आपण काही दाखवलेले नाही आहे. ठीक आहे, याच का नाही दाखवले, कारण आपल्याला इकडचा काही डेटा नाहीच आहे आपल्याकडे, ह्या साईडचा डेटा आपल्याकडे काही नाही आहे. त्यामुळे आपण काय करतो की डेटामध्ये जी डिसकंटिन्युटी आहे ते दाखवण्यासाठी असा सिम्बॉल दाखवतो. याचा अर्थ काय, हे जर नसेल समजत तर बघा. सपोज आपल्याकडे असा एक ग्राफ आहे. ठीक आहे, तर ह्या ग्राफमध्ये ना 100 मार्क्सचा पेपर झाला फॉर एक्झाम्पल आणि त्यामध्ये स्टुडंट्सला किती मार्क्स मिळालेले आहे ते मार्क्स एका क्लासेसच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केले आणि ते आपल्याला ग्राफच्या फॉर्ममध्ये दाखवायचे आहे किंवा बार डायग्रामच्या फॉर्ममध्ये दाखवायचे. तर आपण मार्क्स असे दाखवू शकतो 0 to 10. ग्रुप सपोज मी असे केले 10 to 20 20 to 30 30 to 40 40 to 50 50 to 60 अशा पद्धतीने मी क्लासेस केले. बट आता ह्या असं झालं की कोणतेच मुलं असे नाही की ज्यांना 30पेक्षा कमी मार्क्स मिळाले, असे 0 स्टुडंट्स आहेत. त्यामुळे जर मी सपोज 0 10 20 30 40 50 60 अशा पद्धतीने जर मी डेटा दाखवला तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, इथे 0 इथे 0 इथे 0 इथे सगळीकडे 0 मार्क्स आहे आणि त्यानंतर मग ग्राफ सुरू होणार आहे काही अशा पद्धतीने. सो थोडक्यात काय, इथे तर काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे. बट हे जे पॉईंट्स मी दाखवले याच्यामुळे काय होते, वेस्ट होते, स्पेस वेस्ट होते. म्हणजे ग्राफमध्ये या पार्टचं काही सिग्निफिकन्स नाही तरीसुद्धा आपण दाखवतोय. त्यामुळे आपण काय करू शकतो, ह्या केसमध्ये इथे माझ्याकडे काहीच रिडिंग्स नाही ना, मग मी काय करू शकते, इथे मी एक असा मार्क दाखवू शकते, किंग मार्क दाखवू शकते आणि त्यानंतर मी डायरेक्टली 30 सुरुवात करू शकते आणि मग इथे माझा ग्राफ अशा पद्धतीने असणार आहे. समजतं काय सांगण्याचा प्रयत्न करते, रिडिंग्स नाही त्यामुळे इथे मी फक्त असा एक मार्क दाखवणार. याच्यावर मला लगेच समजेल की 0 to 30 पर्यंत एक पण रिडिंग नव्हतं किंवा 0 to 30 पर्यंत एक पण फ्रिक्वेन्सी नव्हती. म्हणून मग इथे असं ह्या मार्क्सचा यूज केलेला आहे आणि सगळे जे मार्क्स आहे किंवा सगळे जे रिडिंग आहे ते 30 स्टार्ट होतात. सो दिस इज सिग्निफिकन्स ऑफ किंग मार्क. हिस्टोग्राममध्ये किंग मार्कचा यूज केला जातो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया.